तुम्हाला एअरपोर्टमध्ये जॉबला लागायचं आहे तर एअरपोर्ट ऑपरेशन आणि कस्टमर सर्व्हिस या दोन पोस्टसाठी इंडिगो एअरलाइन्समध्ये बंपर भरती निघाली आहे। खासियत त्याची अशी आहे की अप्लाय करण्यासाठी कुठलीही फी नाही आहे, बिंदास तुम्ही ते अप्लाय करू शकताय। महत्त्वाचं म्हणजे तुमची असाइनमेंट होणार आहे आणि तुम्ही इथे जॉईन करणार आहात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळी यांनी माहिती दिली आहे की नेमका असाइनमेंट कशी होणार आहे, कशा प्रकारे अप्लाय करायचं, सिलेक्शन कसं होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी आहे ज्याला एअरपोर्टमध्ये जॉब पाहिजे आहे, कारण की बघा चांगली प्रोफाईल असणार आहे। जे पण तुम्ही बघितलं असेल फ्लाईट येते जाते त्याचा जो रेकॉर्ड ठेवला जातो किंवा कस्टमरला काही तिकीट बुक करायचे आहे किंवा त्यांनी काही तिकीट बुक केलं आहे ते बुक झालं नाही, ऑफर आले नाही, असे जे प्रॉब्लेम्स असतात त्या रिलेटेड तुमचं हे काम असणार आहे। काम एकदम जबरदस्त आहे, सॅलरी चांगली आहे। सगळी माहिती समजून घ्या। त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल, असेच नवीन नवीन अपडेट पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता इंडिगो एअरलाइन्सच्या ऑफिशियल पेजवर घेऊन आलो आहे आणि यांच्याबद्दल सगळी माहिती दिली आहे। जवळपास सगळ्यांनाच इंडिगो एअरलाइन्स बद्दल माहिती असेल, नसेल माहिती तुम्ही ते चेकआउट करू शकता। नेमका कशी कंपनी आहे, काय काम करते आणि सगळी माहिती दिलेली आहे। किती फ्लाईट बुक होतात, किती कस्टमर आहे, सगळा तुम्हाला यांचा डाटा इथे बघायला मिळेल। आणि यांच्यासाठी इथे दोन वेगवेगळ्या पोस्ट आहेत, जसं की तुम्ही इथे बघू शकणार आहात। पोस्टचं नाव आहे एअरपोर्ट ऑपरेशन अँड कस्टमर सर्व्हिस, म्हणजे एओ आणि सीएस या दोन पोस्टसाठी भरती होते आहे। तुम्ही बघितलं असेल एअरपोर्टवर असे मेल फिमेल असतात जे आपले हेल्प करतात तिकीट बुक करण्यासाठी किंवा बुक केलं आहे मग कुठून जायचं काय जायचं हे सांगण्यासाठी। तर सेम पोस्ट तुमची इथे असणार आणि सगळी माहिती दिलेली आहे। थोडक्यात टू कॅरी आउट सेफ, सिक्युअर आणि नॉन टाइम ऑपरेशन यासाठी हे असतं। मी इथे बघा दिले प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी तुमची काय, तर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असते तर मेकिंग रिझर्वेशन अक्रॉस द काउंटर, जे पण काउंटर असतात त्याच्यात जे पण रिझर्वेशन करतात ते करणं, सेलिंग तिकीट्स, कोणाला तिकीट घ्यायचे ते सेल करणं, त्याच्यानंतर बघा जी पण कॅश आहे ती हँडल करणं, आन्सरिंग कस्टमर क्वेरी, कस्टमरच्या ज्या पण क्वेरीज आहे ते आन्सर करणं, त्याच्यानंतर विमान जे येतं आहे जात आहे त्या रिलेटेड जे पण अपडेट आहे ते चेक करणं, लोकांना सांगणं, अशा प्रकारचं तुमचं काम असणार आहे। बघा मराठीत अगदी सोप्या भाषेत तुम्हाला काम काय करायचं ते समजून सांगितलं आणि जेव्हा तुम्ही इथे जॉईन करतात तेव्हा तुमची प्रोफेशनल इथे ट्रेनिंग होते, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही। ओके, त्यानंतर तुम्हाला जर डिटेलमध्ये वर्क समजून घ्यायचं असेल तर याची लिंक मी आपल्या ब्लॉगमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे, तिथून तुम्ही सगळं रीड करू शकताय। मराठीमध्ये पण तुम्हाला ही सगळी माहिती इथे वाचायला मिळेल। ओके, तर ही पहिली पोस्ट आहे आणि दुसरी जी पोस्ट आहे त्याच्यासाठी पण इथे दिलेलं आहे। मग तुम्हाला जे आवडेल, म्हणजे तुम्हाला एओ म्हणजे एअरपोर्ट ऑपरेशनसाठी करायचं आहे की कस्टमर सर्व्हिससाठी करायचं आहे, दोघांपैकी कुठेही तुम्ही अप्लाय करू शकताय। आता यासाठी नेमका कोण कोण अप्लाय करू शकतो आणि हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। तर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि तुम्ही फ्रेशर्स आहात, कुठलंही ग्रॅज्युएशन, असं नाही की तुमचं इंजिनिअरिंगच झालं पाहिजे आणि सायन्सच झालं पाहिजे। तुमचं आर्ट्स जरी झालं आहे, तुमचं कॉमर्स जरी झालं आहे, म्हणजे कुठल्याही क्षेत्रातनं तुम्ही ग्रॅज्युएट पास आहात, फ्रेशर्स आहात, अप्लाय करू शकताय। आणि महत्त्वाचं म्हणजे नो विजिबल टॅटू, जसं की हा माझा टॅटू दिसतोय असा टॅटू विजिबल नाही पाहिजे, नाही तर तुम्ही इथे जॉईन करू शकत नाही। फ्लेक्झिबल टू वर्क, ओके, रोटेशनल शिफ्टमध्ये काम करावं लागतं कारण की एअरपोर्ट 24/7 चालू असतं, रोटेशनल शिफ्टमध्ये काम करावं लागू शकताय। आणि तुम्हाला इथे व्हॅलिड पासपोर्ट लागतो, नसेल तर तुम्ही अप्लाय करू शकताय। आता पासपोर्ट 20-25 दिवसात येऊन जातो। त्याच्यानंतर एक्सपिरियन्स म्हणून जर तुम्ही लागणार असाल तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागेल, नाही तर फ्रेशर्स म्हणून तुम्ही अप्लाय करू शकताय। बाकी सगळी माहिती दिली आहे। महत्त्वाचं म्हणजे इक्वल ऑपॉर्च्युनिटी स्टेटमेंट आहे, असं नाही की तुम्ही इकडचे तिकडचे सगळ्यांना इक्वल ट्रीट केलं जातं अशी माहिती दिली आहे। आता इम्पॉर्टंट डेट समजून घ्या, तर अप्लाय करायची शेवटची तारीख आहे 20 जुलै 2025, म्हणजे टोटल 21 दिवस तुमच्या हातात आहे। अप्लाय करण्यासाठी भरपूर दिवस आहे, बिंदास अप्लाय करा। काही अडचण आली ते तुम्ही ते बघू शकता, यांचं दिलं आहे recruitment@goindigo.in, यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय किंवा तुम्ही ते बघा टेक्निकल क्वेरीजसाठी support@unstop.com यावर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकताय। सगळ्यांचं म्हणणं इथे फी असते तर यांनी दिले बघा नो, देअर इज नो फी टू अप्लाय, अप्लाय करण्यासाठी कुठलीही फी नाही आहे। त्याच्यानंतर असाइनमेंट कशी होणार आहे त्याचं दिलेलं आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी होणार आहे त्याची माहिती दिली आहे आणि कशा प्रकारे रजिस्टर करायचं ते पण दिले आहे। पण त्याआधी समजून घ्या नेमका ही भरती प्रक्रिया कशी आहे। रजिस्ट्रेशन अँड स्क्रीनिंग, थोडक्यात आपल्याला काय करायचं इथे बघा दिले क्विक अप्लाय, इथून आपल्याला अप्लाय करायचं आहे म्हणजे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। अप्लाय बटनवर क्लिक करून आपण अप्लाय करणार आहोत, सगळी माहिती भरणार आहोत।
त्यानंतर तुम्ही ते बघू शकता आपली असाइनमेंट होईल, ज्याच्यामध्ये मॅथमॅटिकल आणि स्पीच आणि रिटन, थोडक्यात तुमचं कम्युनिकेशन स्किल कसं आहे, लिहिता कसं आहे, हे सगळं चेक केलं जातं आहे. मग त्यासाठी असाइनमेंटबद्दल माहिती दिली आहे, ज्यामध्ये 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे मॅथमॅटिक्सचे, ओके, गणिता रिलेटेड. त्याच्यानंतर 2 स्पीच असाइनमेंट राहणार आहे, म्हणजे तुम्ही बोलता कसं आहे थोडक्यात त्या रिलेटेड एखादा सब्जेक्ट टॉपिक तुम्हाला दिलं जाईल, त्यावर तुम्हाला 45 सेकंदमध्ये रिस्पॉन्ड करायचं आहे. आणि 2 रिटर्न असाइनमेंट क्वेश्चन असणार आहे, म्हणजे तुम्हाला काही एसे वगैरे या टाईप तुम्हाला दिलं जातं आणि ते तुम्हाला रिटर्न करावं लागतं, ओके. तर असाइनमेंटची पण सगळी माहिती तुम्हाला दिली आहे. ही पास केल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होतो. इंटरव्ह्यू झाल्यानंतर म्हणजे फेस टू फेस इंटरव्ह्यू होणार आहे. तुम्हाला त्या लोकेशनवर जावं लागणार आहे इंडिगोच्या आणि तिथे तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. तो इंटरव्ह्यू कधी असणार आहे अजून अनाऊन्स केलं नाही, कारण की जेव्हा तुम्ही एक्झाम पास करणार ही असाइनमेंट त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल. तर अशा प्रकारे ज्यांना ज्यांना एअरपोर्ट जॉब पाहिजे आहे त्यातल्या त्यात इंडिगोमध्ये जॉब पाहिजे आहे आणि प्रोफाईल चांगलं आहे, तुम्हाला काय फ्लाईटसोबत कुठे जायचं नाही, जस्ट तुम्हाला जे पण एअरपोर्ट असतं तिथे काम करायचं आहे इंडिगोसाठी. तर सगळी माहिती सांगून झालेली आहे. तरी काही अडचण असेल तर कमेंट करा. याची लिंक तुम्हाला फर्स्ट कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. अप्लाय करायचं असेल तरी बघा दिलं आहे क्विक अप्लाय, यावर क्लिक करायचं आहे. मग इथे बघा इंडिगोची माहिती आलेली आहे. मग तुमचा ईमेल ॲड्रेस टाकून घ्या, नसेल ते टाकून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर टाका, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ऑर्गनायझेशन नेम किंवा इन्स्टिट्यूट नेम, त्याच्यानंतर कॉलेज स्टुडंट आहात किंवा तुम्ही प्रोफेशनल आहात किंवा फ्रेशर्स आहात तर इथे क्लिक करायचं आहे. कधी पास आउट आहात, 20, 21, 22, 23, 24 आणि कॉलेज स्टुडंट असाल तर इथे काही नाही, कुठले कॉलेज स्टुडंट आहे ते म्हणून तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट यावर क्लिक करून हा पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्म भरणं अगदी सोपं आहे. ग्रॅज्युएट तुम्ही असाल तर बिंदास हा फॉर्म भरू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. आणि असेच अपडेट पाहिजे असेल तर हे आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे, प्लीज जॉईन करा, कारण की जास्त अपडेट आता मी यूट्यूबवर देत नाही. एक दिवसाआड किंवा दिवसातनं एकच व्हिडिओ येतोय, पहिले 2 यायचे आहे. त्यामुळे तुम्हाला डेली अपडेट पाहिजे असेल मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही व्हॉट्सअप आणि टेलिग्राम दोन्ही जॉईन करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.